नमस्कार मित्रांनो, आता लवकरच देशामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे आणि तसेच राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती जी काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्यांच्यातर्फे अंतिम नवीन मतदार याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं किंवा तुमच्या गावाची मतदान यादी कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच तुमचं मतदान केंद्र जे आहे ते कोणत्या ठिकाणी असणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटलं जे कोणी नवीन मतदार असतील ज्यांनी नवीन फॉर्म भरला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर इथे जी काही निवडणूक आयोगाचं जे काही ट्विटर हँडल आहे इथे पाहू शकता. अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. आजच आपले नाव यादीमध्ये तपासून घ्या. नाव नसेल तर तुम्हाला त्वरित नोंदणी करायची आहे. तर यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी त्यांनी इथे लिंक देण्यात आलेली आहे. सर्व महाराष्ट्राची तुम्ही इथूनच तुमच्या गावाची यादी आहे जी यादी इथून डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही विधानसभा क्षेत्र असेल ते तुम्ही इथे क्षेत्र निवडून घ्या. तुमच्या मतदान कार्डवरती याची माहिती असते. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज इंग्लिशमध्ये पाहिजे यादी की मराठीमध्ये पाहिजे ती लँग्वेज निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकायच्या आधी तुम्हाला इथे गावाची नावं दिसतील. त्या विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये किती गावं आहेत तर तुमचं गाव याच्यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे. जे तुमचं गाव असेल त्या जे काही गावाच्या नावासमोर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील डाउनलोड करण्यासाठी. एक म्हणजे तुम्हाला जे काही ड्राफ्ट रोल आहे इथे पाहू शकता ड्राफ्ट रोल 2024 आणि दुसरं फायनल रोल 2024. तर फायनल रोल 2024 या यादी तुम्हाला पाहायची आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या जे काही गाव असेल त्या गावाच्या समोर तुम्हाला फायनल रोल आणि ड्राफ्ट रोल दोन ऑप्शन आहेत. तर तुम्हाला कोणती यादी पाहायची आहे त्यावरती डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर ती काही यादी आहे संबंधित ती डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ही डाउनलोड यादी होऊन जाईल. ही यादी डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही या यादीमध्ये माहिती वाचू शकता. तर आता इथे यादी आपली डाउनलोड झालेली आहे. यादी डाउनलोड झाल्यानंतर यामध्ये कोणकोणती माहिती आहे पाहू शकता. तुमचं जे काही मतदान केंद्र आहे म्हणजेच कोणत्या शाळेवर तुमचं मतदान होणार आहे तुम्ही नवीन नोंदणी केली असेल तर तिथे तुम्ही पाहू शकता. तसेच यामध्ये कोणते चेंजेस झालेले आहेत तुमचं मतदान केंद्राचा फोटो लोकेशन जे काही गुगल मॅपचं लोकेशन आहे ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी मी इथे माहिती थोडी ब्लर केलेली आहे पर्सनल माहिती त्याच्यामुळं. तर तुम्हाला तुमच्या गावाची माहिती पाहिजे असेल तर अशाच पद्धतीने दिसणार आहे. गुगल मॅप असेल त्यानंतर त्याचं जे काही शाळेचा फोटो असेल आणि जे काही मतदार यादी आहे याच्यामध्ये नावं तुम्ही पाहू शकता. आता या यादीमध्ये जे काही मतदार असतील त्यांची इथे फोटो अवेलेबल नाही आहे तर तुम्हाला ते इथे चेक करायचं आहे. परंतु तुमची जेव्हा इथे याद्या येतील फायनल त्याच्यावरती तुमचे फोटो अवेलेबल होतील. हे ऑनलाईन त्याच्यामुळे याच्यावरती नाही आहे फोटो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे. नावात काही बदल करायचे असेल तर फॉर्म नंबर 8 भरायचा आहे आणि जर अजूनही याच्यामध्ये तुमचं नाव आलं नसेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 6 भरायचा आहे. तसेच खाली इथे काही शॉर्ट फॉर्म देण्यात आलेले आहेत. ई म्हणजे एक्सपायर्ड, एस म्हणजे शिफ्टेड चेंजेस किंवा रेसिडन्स आणि आर म्हणजे डुप्लिकेट, एम म्हणजे मिसिंग आणि क्यू म्हणजे डिस्क्वालिफाईड. तर याचे तुमच्या नावासमोर यापैकी काही असेल तर याचा अशा पद्धतीने अर्थ होतो. तर तुम्ही हे अशा पद्धतीने मित्रांनो यादी डाउनलोड करू शकता. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावाची तुम्हाला यादी पाहिजे असेल किंवा तुमच्या शहराची पाहिजे असलेली यादी तर तुम्ही अशा पद्धतीने एका मिनिटामध्ये मोबाईलमध्ये तुमच्या ही यादी डाउनलोड करून तुमचं नाव आहे की नाही हे कन्फर्म करू शकता. जर नसेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 6 कशा पद्धतीने भरायचा याचा आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. प्लेलिस्ट आहे खाली तुम्ही चेक करू शकता. काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.